ज्ञानोबा माऊलींचा हा पालखी सोहळा आज धाकटे बंधू संत सोपान काकांच्या सासवड नगरीत विसावलाय। पुण्यातील भवानी पेठेतून काल पालखीनं प्रस्थान केलं। त्यानंतर हडपसर मार्गे दिवेघाटातून सासवडमध्ये पालखीचं आगमन झालं आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। बघूया। रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण सासवडमध्ये आहोत आणि आपण बघू शकतो सासवडमधल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळावर दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी वारकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। प्रचंड मोठा वारकरी जनसमुदाय सासवडमध्ये प्रत्येक वर्षी दर्शनासाठी येत असतो। दरवर्षी सासवडमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी 2 दिवस मुक्कामी असते। ही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल पुण्यामधल्या भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरामध्ये होती। त्या मंदिरातून सकाळी मार्गस्थ झाल्यानंतर हडपसर मार्गे दिवे घाटातला नयनरम्य सोहळा अनुभवून ही पालखी सासवडमध्ये आली आणि काल सासवडमध्ये ही सगळी पालखी विसावलेली आहे। कालची एकादशी असल्यामुळं आज पालख्या या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी संपूर्णतः सर्व वारकऱ्यांमध्ये बारस संपन्न होते। एकादशीचे जे उपवास असतात ते आजच्या दिवशी या ठिकाणी सोडले जातात। आज सासवडकरांसाठी विशेष आनंदाचा दिवस असतो। याचं कारण आहे की ज्ञानोबा माऊली या ठिकाणी येत असतात आणि त्याचबरोबर सोपान काका जे ज्ञानोबा माऊलींचे बंधू आहेत, त्या संत सोपान काकांचा प्रस्थान सोहळा आज याच सासवडमधून होत असतो। त्यामुळं दोन्ही भावांची भेट या ठिकाणी होत असते। दोन्ही भावांचं वास्तव्य एकाच दिवशी सासवड नगरीमध्ये असल्यामुळं या सासवडकरांसाठी ही एक आनंदाची गोष्ट असते। आपण हे जे वारकरी सगळे बघतोय, आपण ह्या सगळे जे माणसं बघतोय, ही सगळी मंडळी जी आहे ती सकाळपासून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी एकत्र आलेली आहे। अगदी या पालखी तळाच्या बाहेरून जे सासवडचं मुख्य बसस्थानक आहे तिथंपासून रांगा लागलेल्या आहेत। अगदी 1 किलोमीटर अंतरापासून लागलेल्या या सगळ्या ज्या रांगा आहेत त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या या पालखीमधल्या पादुकांच्या दर्शनासाठी या सगळ्या रांगा आहेत। त्या सगळ्या रांगा ज्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीनं व्हाव्यात, त्यांचं दर्शन व्यवस्थित व्हावं, वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी इथली पोलीस प्रशासन व्यवस्था सुद्धा सज्ज असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, सासवड।